नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कॅश बॉम्ब हा शब्द महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास सगळ्यांच्या तोंडी होता. नोटांची बंडल आणि त्यासोबत असणारे आपले नेते हे समीकरण आता महाराष्ट्राला चांगलंच परिचित झाले. नोटांच्या बंडलांनी भरलेल्या बॅगसह शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासोबतचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. मग ऐन निवडणुकांच्या काळामध्ये कोकणात निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बंडल पकडली आणि सरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच ते पैसे दिल्याचा आरोप केला. आणि आता ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि हा कॅश बॉम्ब टाकलाय. ऐन विधानसभेच्या अधिवेशनातच हा व्हिडिओ पोस्ट झाल्यामुळे त्याच्या चर्चा होणार हे उघडच होतं. झालंही तसंच. या व्हिडिओवरून राज्याची आर्थिक परिस्थिती, शेतकऱ्यांची मदत, नोटबंदी, काळा पैसा अशा सगळ्या मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरलं. मग स्थानिक राजकारणातून, तिथल्या वादातून हा व्हिडिओ समोर आला असावा असा दावा केला गेला. ज्यांचा चेहरा या व्हिडिओमध्ये आहे त्यांनी तर तो मी नव्हेच असं म्हणत सगळा दोष हा AI तंत्रज्ञानाच्या माथी मारला. राजकीय नेत्यांची आर्थिक पातळीवर होणारी प्रगती हा खरं तर महाराष्ट्राच्या चर्चांचा मुद्दाच राहिलेला नाहीये. कारण राजकीय नेता म्हणजे भयंकर श्रीमंत व्यक्ती असा समजच बहुधा आपल्या समाजात रूढ झालाय. त्यामुळे नेत्यांकडे इतके पैसे येतात कुठून हा प्रश्न आता विचारलाच जात नाही. कदाचित म्हणूनच एकामागोमाग एक हे व्हिडिओ समोर येत असताना सुद्धा नेत्यांना, सत्ताधाऱ्यांना, सरकारला त्याची अजिबातच भीती वाटत नाही. आजही हा व्हिडिओ समोर आल्यावर त्याच्यावर चौकशी व्हावी असा साधा आग्रहही सरकारच्या वतीनं दिसला नाही. खरं तर या व्हिडिओमध्ये असणारे पैसे हे संबंधित नेत्याचे होते की नाही इतकाच महत्त्वाचा प्रश्न नाहीये. प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमणारी कॅश ही थेट देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते. किमान त्या अनुषंगानं तरी सरकार अशा व्हिडिओची गांभीर्यानं चौकशी करणार का हा कळीचा मुद्दा आहे. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नागपूरमधल्या तापमानाचा पारा खाली आलाय, पण राजकारणाचा पारा मात्र चांगलाच वर गेलाय. आणि याला कारण ठरलंय माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी फोडलेला कॅश बॉम्ब. दानवेंनी एकूण 3 व्हिडिओ एक्सवर पोस्ट केले, ज्यामध्ये एक व्यक्तीही दिसतेय. ही व्यक्ती म्हणजे अलिबाग मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत का असा सवालही अप्रत्यक्षपणे केला. एकीकडे अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास ज्याला म्हणतात, धान्याची जशी रास अशी जशी नोटांची रास या मंत्र्यांकडे, या आमदारांकडे पडलेली आहे. माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढतायत. दळवींनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. AIचा वापर करून हा व्हिडिओ बनवल्याचं दळवींनी म्हटलंय. आता आपण पहिलं AIच्या माध्यमातून कसे व्हिडिओ बनवले जातात, आता मॉक करून केलेला तो आपला व्हिडिओ दिसतोय. आणि मी सांगितलं बघा, सत्याचा अंशतः जरी असेल तरी मी पदत्याग करायला तयार आहे. दळवींचे सहकारी आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तर या व्हिडिओ मागे सुनील तटकरे असल्याचं म्हटलंय. सुनील तटकरेंचं आमचं जे काही आता शीतयुद्ध संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे सुरू आहे आणि दोघांनी मिळूनच हे कृत्य केलं असणं की शिवसेनेचे आमदार बदनाम कसे करायचे हे काम सुनील तटकरे सातत्याने प्रत्येक संधी त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. या व्हिडिओमुळे विरोधक सरकारवर चांगलेच बरसलेत. याची चौकशी देखील केली जाऊ शकते. पण हा व्हिडिओ दानवेंपर्यंत कुणी पोहोचवला हा सवाल सध्या तरी अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच व्हिडिओवरून आज दिवसभर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. सरकार या व्हिडिओची चौकशी का करत नाही असाही सवाल उपस्थित करण्यात आला. हे सगळं कमी म्हणून की काय, भाजपच्याच आमदारांनी सुद्धा या व्हिडिओची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हटलं. सुधीर मुनगंटीवार यांनी हे म्हटलं. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा खरंच राजकीय वादातनं समोर आलेला मुद्दा आहे का? महेंद्र दळवी यांनी दावा केल्याप्रमाणे हा व्हिडिओ खरा आहे की AIनं बनवलेला आहे? जर तसा असेल तर अशा प्रकारचा व्हिडिओ टाकल्यामुळे त्यांची बदनामी झाली आहे का? आणि असे व्हिडिओ टाकून फक्त सनसनाटी निर्माण करायची आहे की या व्हिडिओच्या बाबतीत जर सत्यापर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठी पोलीस कंप्लेंट करायची? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे. त्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील. ताई नमस्कार. नमस्ते.
काही वेळातच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी ज्यांचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय ते आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्तेही होतील. ताई, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. जेव्हा हा व्हिडिओ आला त्यावेळेस महेंद्र दळवी याच्यामध्ये आहेत की नाही या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या, पण महेंद्र दळवी यांचे रायगडमधले सहकारी मानले जाणारे, त्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे कर्जतचे आमदार यांनी मात्र असं म्हटलं की सुनील तटकरे यांच्यामुळेच हा व्हिडिओ समोर आलेला आहे. आमच्याच घरात आम्ही एक शत्रू पाळलाय. सुनील तटकरे शिवसेनेचे शत्रू कधीपासून झाले? राष्ट्रवादीचे सुनील तटकरे शिवसेनेचे शत्रू का झाले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा कुठलाही कसलाही संबंध नाही. आम्ही तत्वनिष्ठ राजकारण करणारे लोक आहोत. कोणीही काही आरोप केले म्हणून कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात करणं कुठल्याही पुराव्याशिवाय याला काहीच अर्थ नाही. आणि हे राजकीय आरोप आहेत, राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेले आरोप आहेत. त्यामुळं या आरोपांचा आमच्या पक्षाशी, आमच्या पक्षाच्या नेत्यांशी कुठलाही कसलाही संबंध नाहीये. आणि हे कशासाठी हे राजकारण चाललंय माझ्या लक्षात येत नाहीये, परंतु हे राजकारण अतिशय चुकीचं आहे. एखाद्या व्यक्तीची अशा पद्धतीने बदनामी करणं हेही चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीने राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करणं, एखाद्याची बदनामी करणं असं कृत्य खरं तर राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये केलं गेलं नाही पाहिजे. परंतु हे सगळं का घडते मला माहित नाहीये, परंतु याचा तटकरेंशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाहीये. खरं तर सुनील तटकरे किंवा तटकरे कुटुंबीय आणि शिवसेनेचे रायगडमधले आमदार यांच्यामधलं सख्य काय आहे ते आता अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सख्य कोट अनकोट करायला लागेल. पण एवढं सगळं असताना सुद्धा जे आरोप झाले आतापर्यंत ते प्रामुख्यानं राजकीय होते. पण अशा प्रकारचा एखादा व्हिडिओ समोर आला आणि तो सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतनं आला, हे जेव्हा तुम्ही सत्ताधारीच दोन पक्ष असतात त्यांच्यामध्ये जेव्हा हे होतं तेव्हा सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते काही समजावत नाहीत का की तुमच्यातले काही वाद असतील तर ते असे चव्हाट्यावर आणायचे नाही म्हणून, की ते आणणं ही अपरिहार्यता बनली आता? मी मगाशी जसं म्हटलं की आता तो व्हिडिओची सत्यता, एआयचा वापर केलाय का, काय झालंय, हे सगळं सरकारने त्याची सगळी चौकशी करावी. आणि आमच्यामधले आता कसे आहेत की तिन्ही पक्ष एकत्र जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा थोडंसं राजकीय अपरिहार्यता असते, एकाच याच्यामध्ये वर्चस्व वाद असतो आणि त्यातून अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. परंतु यामध्ये तिन्ही पक्षाचे नेते हे सर्वात निवडणुका होतात आणि त्यावेळेला जेव्हा कार्यकर्त्यांना तिकीट द्यायची वेळ येते, कार्यकर्त्यांमध्ये ह्या निवडणुका असतात, तेव्हा एकमेकांच्या विरुद्ध लढण्याची प्रत्येक पक्षाला भूमिका घ्यावी लागते. आणि त्यातून मग अशा पद्धतीचं काहीतरी राजकारण घडतं आणि मग एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतात, एकमेकांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं. ताई, तुमचा आवाज माझ्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. तर छोट्या मोठ्या गोष्टी राजकारणामध्ये होत राहतात आणि ते षडयंत्र रचली जातात असं हेमलता पाटील यांचं म्हणणं आहे. खरं तर हा व्हिडिओ समोर येण्याच्या अगोदरच राजकीय जे वर्तुळ आहे रायगड जिल्ह्यामधलं त्याच्यामध्ये शिवसेना आणि सुनील तटकरे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामधले वाद सातत्यानं सुरू होते आणि त्या पार्श्वभूमीवर म्हणूनच आज. पण ताई, मला एक शंका अशी येते याच्यामध्ये की एकदा असं म्हटलं जातं, एक आमदार म्हणतायत की हा AI न तयार केलेला खोटा व्हिडिओ आहे आणि दुसरे आमदार म्हणतात हा सुनील तटकरेंनी पाठवलेला. काय महायुतीमध्ये काही सगळं आहे की नाही नीटनेटकं? आता सरकारनेच ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, त्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहावी आणि जे काही आहे ते सत्य जनतेसमोर आणावं अशी आमची सरकारला मागणी आहे. याच्यामध्ये अधिवेशनात केली का आज ही मागणी? आज आता अधिवेशनामध्ये कोणते विषय चर्चेला होते, कोणत्या विषयांवरती चर्चा झाली याच्याबद्दल मला आता सांगता येणार नाही. परंतु सगळ्यांचीच ही भूमिका आहे की जे काही सत्य आहे ते समोर आलं पाहिजे आणि उगीच कोणावरती आरोप होत असतील, कोणाची बदनामी होत असेल तर हे चुकीचं आहे आणि यामध्ये सरकारने जे काही योग्य आहे ते समोर आणावं. तर हा प्रश्न आता मी तुम्हाला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून नाही विचारत. बरेच वर्ष तुम्ही राजकारणात आहात, सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आहात. हे वारंवार घडते. कुठला तरी आमदार असतो, त्यांच्या आजूबाजूला पैशांच्या नोटांची बंडलं पडलेली असतात, त्याच्यामध्ये ते वावरत असतात, मग त्याचे व्हिडिओ समोर येतात, त्याची एक्सप्लेनेशन्स दिली जातात.
हे सगळं बघितल्यानंतर आता सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो की आमदारांना याची भीती नाही का वाटत, नेत्यांना याची भीती नाही का वाटत? कारण इतकं सगळं होतं, त्याच्या ना चौकशा होत, ना त्या चौकशांची मागणी केली जात, कधी समित्या नेमल्या तर त्यांचे अहवाल धड येत नाही, आले अहवाल तर त्याच्यावर कारवाई होत नाही, पोलीस कारवाई तर दूरची बाब राहिली. नेत्यांना जनतेची भीतीच नाही वाटली का? कारण विशेषतः सत्ताधारी पक्षामध्ये जेव्हा नेते असतात त्यावेळेस आपली प्रतिमा खराब होईल, लोकांची नाराजी येईल अशी भीती असते. या आमदारांना काहीच वाटत नाही, एकूणच राजकीय नेत्यांना आता काही वाटेनसं झालंय का? खरंय आपण म्हणतात आहे की राजकारणाचा पोत आहे ना, तो आता कुठेतरी खराब होत चाललाय. आणि एक प्रत्येकाला असं वाटतं की पब्लिक मेमरी ही अतिशय शॉर्ट असते आणि ते एक गैरसमज किंवा समज काही डोक्यामध्ये गेल्यामुळे की लोकांना कसलाही फरक पडत नाही, आपण कसंही वागावं अशी एक वृत्ती समाजामध्ये म्हणजे फक्त राजकारणामध्ये नाहीये, प्रत्येक थरामध्ये ही वृत्ती फार फोपावलेली आहे. त्याच्यातूनच करप्शनचे प्रचंड प्रकार घडतात, त्याच्यामधून समाजाला गृहीत धरण्याचे प्रकार घडतात. तर मला असं वाटतंय की राजकारणी जनता या सगळ्यांच्याच बाबतीत एक वेगळ्या पद्धतीचं चित्र निर्माण झालंय की जनतेला फरक पडत नाही म्हणून राजकारणी वेड्यासारखे वागतात आणि राजकारणी बदलत नाही म्हणून जनता वेड्यासारखी वागते. तर त्यामुळं कुठेतरी एकमेकांची भीती वाटली पाहिजे, कुठेतरी आपल्याला पुढे लोकांच्या समोर जायचंय आणि 5 वर्षानंतर आपण लोकांना आन्सरेबल आहोत आणि लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कोण नेता कसा वागतोय, त्याचं एकंदर चारित्र्य कसं आहे हेही लोकांनी लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे. ह्या जर दोन्हीकडून ह्या गोष्टी घडल्या तर मला असं वाटतं की राजकारणही सुधारेल आणि समाजामध्ये हे जे एक भीषण वास्तव समोर येतंय यालाही कुठेतरी चाप बसेल. पण जेव्हा तुम्ही हे सांगताय किंवा अपेक्षा करताय तेव्हा सत्ताधारी पक्षांमधलाच एक आमदार काय म्हणतात, ते आमदार महोदय असं म्हणतात की कॅश सापडणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, कॅश एखाद्याच्या जवळ असणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, त्यामुळे सापडली असेल तर सापडली असेल आणि अधिवेशन संपेपर्यंत हा विषय विरून सुद्धा जाईल. म्हणजे हे बघा केवढी खात्री किती आहे की ना लोकांच्या काही लक्षात राहणार आहे, ना कुणी याला गांभीर्यानं घेणार आहे आणि असेल नेत्यांकडे कॅश तर त्याच्यावर प्रश्न काय विचारायचे. हा इतका जो काय बेमुरवतखोरपणा आलेला आहे किंवा अजिबात ज्याची काही भीतीच वाटत नाही, हे आलंय कुठून नेत्यांमध्ये? ना त्यांना स्वतःच्या पक्षाची भीती वाटत, ना त्यांना आपण सत्ताधारी आहोत याची भीती वाटत, कसलीच भीती नाहीये. मी मगाशीच आपल्याला म्हटलं की ताई तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. हेमलता पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत. खरं तर या कॅश बॉम्बच्या व्हिडिओच्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित झाले ते फार गंभीर प्रश्न आहेत. जरी AI ने बनवलेला हा व्हिडिओ असा दावा केला गेला असला तरी त्या संदर्भातली चौकशी झालेली नाहीये. मूळ प्रश्न असा आहे की असा एखादा व्हिडिओ जर समोर येत असेल तर त्याची चौकशी कोण करणार आहे आणि या चौकशी व्हायची असेल तर त्या संदर्भातली पावलं का उचलली जात नाही हा सवाल आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आता आपल्यासोबत आहेत. अखिलजी नमस्कार. अशा प्रकारे एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं पण त्याची कायदेशीर काही पूर्तता न करणं म्हणजे त्याच्यावर FIR न दाखल करणं किंवा त्याच्यासाठी चौकशीची मागणी न करणं हे काय फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे का? आपल्या विरोधी पक्षाला किंवा सत्ताधाऱ्यांना डिवचण्यासाठी फक्त आहे का? नाही, महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्यासाठी ते आहे. कारण आपण जर पाहत असाल की ह्याच्या आधी छत्रपती संभाजीनगर मध्ये पण सिगरेट का धुवा हवे में उडा के काही एक व्यक्ती बसलेला, बॅग होती, नोटाच्या बंडला होत्या, त्याची चौकशीमध्ये मुख्यमंत्री महोदय लावणार होते, सरकार लावणार होतं, त्याचं काय झालं अद्याप कळालं नाही. आणि आज परत एक अशाच प्रकारचा व्हिडिओ पुढे आलेला आहे. तर त्या व्हिडिओची चौकशी हे सरकारने करावं. आता अधिवेशन देखील सुरू आहे आणि तर त्यांनी त्याची चौकशीची आणि फक्त आदंतरित ठेवू नये तो विषय, तर त्याची चौकशी करून त्याची काय सत्यता आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी मांडावं त्याबाबत. नाही पण जेव्हा हा व्हिडिओ येतोय समोर आणि या व्हिडिओ AI ने बनवलेला आहे असा जेव्हा दावा केला जातो त्यावेळेस मग तुम्ही हा टाकलेला व्हिडिओ खरा आहे असं का मानायचं? म्हणजे त्याची कुठलीच चौकशी झाली नसेल तर मग AIचा व्हिडिओ आहे तर जे संबंधित त्यांचं असं म्हणणं आहे ना AIचा व्हिडिओ आहे ते सत्यतच आहे, सत्तेत सहभागी आहे आणि त्यांनी तशा प्रकारची तक्रार करावी. गृह खातं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडेच आहे, ते त्यांच्याच बरोबर काम करतायत. तर त्यांनी तशी तक्रार करावी पोलिसांकडे, पोलीस त्याची शहानिशा करतील आणि आपल्याला तपासात कळेल ना तो मॉर्फ आहे, AI आहे, बंडल कोणाचे होते, निवडणुकीच्या वेळी वाटले जात होते का, निवडणुकीच्या नंतर होते का, खरं होतं का, खोटं होतं का, स्पष्टताच मिळेल ना थेट. पण याच्या अगोदर सुद्धा असा एक व्हिडिओ आला होता, तोही शिवसेनेच्याच नेत्यांचा होता. त्या बाबतीत काय झालं? कारण ते सुद्धा आरोप तुमच्या पक्षानंच केले होते.
शिवसेना नाही हो, शिंदे गट. शिवसेना नाही, त्या गटाचे होते अलिबाबा आणि 40 चोर. सध्या काय आहे त्यांचं खुर्च्या सिमसिम वारंवार जनतेसमोर येते की त्या नोटा कुठून येतात, बंडला कुठून येतात. त्याच्यावर तर खरं उत्तर त्यांनी देणं अपेक्षित आहे. कारण काय आहे, जेव्हा ते अनधिकृतपणे हे अशा प्रकारे वागतात तर त्याचं उत्तर पण त्यांनी देणं अपेक्षित आहे ना, की ते नोटा कुठे होत्या. इन्कम टॅक्स सर्वसाधारण माणसाला विचारतं पैसे कुठून आले तुमच्या बँकेत, तुम्ही आता टाका 1.5-2 लाख रुपये, लगेच तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन विचारायला बँक पासून इन्कम टॅक्स पर्यंत सगळे लागतील. आता इतकं सगळं समोर आल्यानंतर कोणतीच यंत्रणा ह्यांना विचारायला जात नाही, जाब विचारत नाही. पण हेच जर एखाद्या विरोधी पक्षाच्या बाबतीत असेल तर त्याला डायरेक्ट जेलवारीपर्यंत नेतील. याचं पण उत्तर देणं अपेक्षित आहे ना. महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलं पाहिजे. आणि सत्तेत जर हे आहेत तर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे कळणं अपेक्षित आहे. फक्त असं माध्यमांसमोर येऊन की AI जनरेटेड आहे, मॉर्फ्ड आहे असं सांगून काय उपयोग आहे. त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, आणि त्याचा मागोवा घ्यावा. ते ज्याच्यावर आरोप आहे त्याच्याकडनं तक्रार करण्याची आपण काय अपेक्षा करावी. पण जर तुमच्याकडे वारंवार असे व्हिडिओ येत असतील तर प्रश्न असा आहे की तुम्ही सुद्धा त्याचा फक्त स्टंट म्हणून वापर करता का, कारण तुमच्याकडनं पण काही तक्रार होत नाही. नाही, आम्ही जनतेच्या अदालतमध्ये आणतोय ना त्या सगळ्या गोष्टी, जनतेच्या न्यायालयात ठेवतोय. जनतेला कळलं पाहिजे. कारण काय सगळ्या यंत्रणा सत्य यांच्याच आहे. यंत्रणा ह्यांना पाहिजे तसं राबवल्या जातात, ज्यांच्या विरुद्ध पाहिजे त्यांच्या विरुद्ध राबवल्या जातात. स्वतःच्या मित्र पक्षांच्या बाबतीत तसं केलं जात नाही. तर ते का केलं जात नाही म्हणून जनतेला हे कळणं जास्ती गरजेचं आहे. ठीक आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आता आपल्यासोबत आहेत. महेंद्रजी, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. बर, आता सांगा काय याचं काय एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे तो एक व्हिडिओ दिसतोय, त्याच्यात नोटा दिसतायत, एक माणूस अर्धवट दिसतोय, मग तुमचा फोटो दिसतोय, तुम्ही म्हणताय AI ने आलाय, तिकडे थोरवे म्हणतायत की सुनील तटकरेंनी पाठवलाय. सांगा आता नेमकं काय आहे ते. असं आहे की तो फोटो माझा अंबादास दानवेंनी व्हायरल केला, त्या नोटांचं बंडल आणि कोणत्याही लालशाही व्यक्ती. माझा त्याला एवढाच आहे की त्यांनी क्लिअर व्हिडिओ दाखवा. माझं त्यांना प्रति आव्हान निश्चित आहे. तो जो माझा फोटो त्यांनी व्हायरल केलाय, तो तटकरे जेव्हा खासदार निवडून जिंकून आले तेव्हा जनतेचे मी आभार मानले. कारण महायुती धर्म पाळून आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं आणि म्हणून ते आभार मानले. त्यावेळेचा तो फोटो आहे. आता तो फोटो त्यांच्याच मोबाईलला होता आणि माझा आक्षेप त्याच्यात असा आहे, या दोघांमध्ये या संदर्भातलं षडयंत्र असून नाक बदनामी करण्यासाठी हे सगळं मॉक करून दिलेला व्हिडिओ आहे. आणि म्हणून आम्ही माझं प्रति आव्हान दिलंय की तुमच्याकडे आणखी त्याचा चेहरा असलेला फोटो असेल तुम्ही दाखवा, आणि जर माझं काय म्हणणं असेल त्याच्यामध्ये काय स्पीच असेल तेही दाखवा. या संदर्भात मी पोलिसाला निश्चित तक्रार तर केली आहे आणि उद्या विधिमंडळामध्ये मी नक्की या संदर्भात चर्चा करून आणणार आणि याची चौकशी होईपर्यंत मी तर शांत बसणार नाही आहे. आणि अशा पद्धतीने बदनामी करणं एका पक्षाची किंवा एका नेत्याची किंवा आमच्या नेत्याची आणि आमची हे ठीक नाही आहे. आणि अधिवेशन आलं की कोणातरी फोटो काढतात, कधी शिरसा साहेबांचा काढतात, कधी इतरांचा काढतात. आता उभाटाकडे काम उरलेलं नाही आहे. अनेक महाराष्ट्राचे प्रश्न असताना अशा पद्धतीचं काहीतरी वेळेवाकडे ताळे करून बदनाम करण्याचं षडयंत्र करणार हे ठीक नाही आहे. आणि माझा म्हणून आक्षेप मी तटकरे साहेबांच्या आश्चर्य केला की तो फोटो फक्त त्यांच्या आभाराचा भाषणाचा होता, आता त्यांच्याजवळ कुठेही फोटो नको होता. बर, पण आता थोरवेंनी जे नाव घेतलं त्यांचं म्हणणं आहे की तटकरेंनीच पाठवला. तुमचं पण असं म्हणणं आहे की तटकरेंनीच हा तयार केलाय, तटकरेंनीच पाठवलाय म्हणून? बघा, रायगडचं राजकारण उद्या महाराष्ट्राला पाठ आहे, ज्ञात आहे. तटकरे साहेबांचा राजकीय पूर्व इतिहास देखील लोकांना माहिती आहे आणि नेहमी दुसऱ्याला कमी लेखणं ही त्यांची पूर्वीपासूनची शैली आहे. आणि म्हणून कुठेतरी आता या निवडणुका गेल्या, त्या निवडणुकीमध्ये जे प्रकार घडले त्यांनी स्टेट वे उभाटाबरोबर अलायन्स केलं बऱ्याच ठिकाणी. आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. अशा व्यक्तीने अशा पद्धतीचं कृत्य करणं हे तर शोभनीय अजिबात नाही आहे. पण त्यांची ती पूर्वीची सवय आहे आणि म्हणून अंबादास दानवे माझं प्रति आव्हान निश्चित आहे की अशा पद्धती वेळेचाळे करण्यापेक्षा हे तुम्ही डिबेटला आम्ही नक्की यायला तयार आहोत. काय तुमच्याकडे आणखी पुरावे असतील तर जनतेसमोर करा, जनता स्वीकारेल त्या सगळ्या गोष्टींनी. पण अशा समोर एआयच्या मदतीने मॉल करून फोटो टाकणं आणि आमच्या पक्षाची बदनामी करणं हे काय ठीक नाहीये. पण सुनील तटकरेंच्या बाबतीत तुमचा आक्षेप का? कारण प्रश्न असा आहे की सुनील तटकरे काय तुम्हाला नवे नाहीयेत. बरेच वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, जवळून ओळखता त्यांना, जिल्हा पातळीवर एकत्र असणारे नेते होतात तुम्ही. मग आता सुनील तटकरे असा एखादा व्हिडिओ तुमच्या बाबतीत बनवतील, म्हणजे राजकीय वैर तुमचा असेल, वाद असतील, तो भाग आहे, पण असा एखादा व्हिडिओ काहीतरी तुमचा बनवतील आणि ते पाठवतील असं का वाटलं तुम्हाला? माझे सगळ्याच राजकीय नेत्याचे अनेक फोटो व्हायरल असतात. हा जो फोटो आहे हा मी प्रामाणिकपणे सांगतो की तटकरे साहेब जेव्हा निवडून गेले
त्यांच्यावर जनतेचे आभार मानेल माझ्या मतदारसंघाचे. पार्टनर मी तुम्हाला ते बाईक पण पाठवतो, सगळं व्हिडिओ पाठवतो, तो लावा तुम्ही, आपण बघा. तोच तो फोटो आहे. माझ्या अनेक फोटो आहेत की सत्यसाहेबांचे पण अनेकांचे फोटो असतात. म्हणजे हा 2024 ची निवडणूक झाली तेव्हाच म्हणताय तुम्ही? हो, 24च्या लोकसभेच्या नंतर? वाटत व्हिडिओ पाठवतो, तुम्ही बघा. हम्म, आपल्याला एका मिनिटात ते क्लिक होईल सगळ्या गोष्टींनी. हम्म. पण पोलिसांमध्ये का गेलात तुम्ही? हा, पोलिसांमध्ये का गेलात तुम्ही? तुम्ही म्हणालात मगाशी FIR केली आहे म्हणून. काय आहे ती FIR? ते मी अंबादास दानवेवरती असा फेक व्हिडिओ बनवून आमचे आणि आमच्या पक्षाची बदनामी केली आहे. हम्म, आज नोटांची बंडल तिथे कोणत्याही टी-शर्टवाला माणूस ठेवलाय आणि ते सरळ फोटो माझा लावून सांगतात की बघा शिवसेनेच्या आमदारांसमोर किती नोटांची बंडल आहे, आणि मग वेगळी चर्चा सुरू करणार. ती तक्रार व्हायलाच पाहिजे, जी सत्तेच्या लोकांसमोर आलीच पाहिजे ना. पण तक्रार फक्त अंबादास दानवेंच्या विरोधात का? सुनील तटकरेंच्या विरोधात का नाही? कारण तुमचा थेट तर आरोप आहे त्यांनीच बनवलाय म्हणून. त्याची चौकशी आमची होईल ना मॅडम. एकदा अंबादास दानवेने आज व्हिडिओ व्हायरल केलाय, हम्म, त्यांच्यावरती मी FIR दाखल केल्यानंतर चौकशी आमची सगळेच येतील. ज्यांना त्यांनी मदत केली आहे, हम्म. जो फोटो दिलाय किंवा या सगळ्या गोष्टी घडून आणल्यात, ते उघड सत्य जनतेसमोर येणार आहे. तुमच्या पक्षाकडनं काही कानपिचक्या मिळत नाही का? सत्ताधारी पक्षातलेच तुम्ही दोन्ही नेते आहात, राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते, तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात, एकाच जिल्ह्यामधले आहात, आणि अशा प्रकारच्या चर्चा, अशा व्हिडिओजवरनं होतात आणि एकमेकांवर आरोप होतात. तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते हे सगळं सहज सहन करून घेतात की तुम्हाला काही संदेश देतात लढत राहा म्हणून? असं आहे की वरिष्ठ नेत्यांकडे या सगळ्या गोष्टीची इत्यंभूत माहिती निश्चित आहे. हम्म, आणि राजकीय राजकारणावरनं पालकमंत्र्यापासून वाद तो आताच्या निवडणुकीपर्यंत हे सर्व श्रुत आहे, त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. हम्म. आणि म्हणून मुंज थोरवे असतील, बरेचसे असतील, मी असेल किंवा अन्य आमचे प्रवक्ते असतील, आज त्यांनी जे घडून आणले रायगडमध्ये हे तर बोललं पाहिजे. महायुती धर्म पाळायचा. हम्म. त्यांची कन्या महाराष्ट्रामध्ये मंत्री आहे, ते स्वतः खासदार आम्ही त्याला निवडून दिलेले. अशा परिस्थितीमध्ये युती धर्म पाळला पाहिजे, हे सगळे सर्व पाहिजे. पण कुठेतरी बाधा निर्माण यायची आणि मग संघ दुसऱ्याची करायची, हे काही शोभनीय अजिबात नाही आहे. आणि म्हणून तो फोटो आहे त्याचा आक्षेप माझा तेवढाच आहे की माझे अनेक फोटो आहेत, त्यांचे असतील, हम्म. तो फोटो आभार मानले, त्याच वेळेचा तो फोटो आहे आणि तो त्यांच्या मोबाईलला होता, हे तेव्हा सत्य आहे. बर. हेमलता ताई, राष्ट्रवादीतर्फे तुम्हाला यावर काही उत्तर द्यायचंय? नाही, आता ते याचा राष्ट्रवादीचा तटकरे साहेबांचा कसलाही संबंध नाहीये, त्यामुळे हे कुठलेही आरोप आमच्यावरती करण्याचं काही कारण नाहीये. हम्म. आणि राष्ट्रवादी ह्या सगळ्या गोष्टींचं समर्थनही करत नाही आणि आमचा ह्या कुठल्याच घटनेशी काही संबंध नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. बरं. अखिल चित्रेजी, तुम्ही म्हणताय की आम्ही काही लोकांसमोर आणून फक्त हे सोडून देणार, हे लोकांनी बघावं. त्यांनी केली की तक्रार? आता त्यांनी स्वतःच तक्रार केली की हे खरं आहे ते करून दाखवा म्हणून. मग चांगली गोष्ट आहे ना, हम्म. त्यांनी तक्रार केलेली आहे, स्वागतार्ह आहे. त्याचा पाठपुरावा करून, त्याचा मागोवा करून, मी आधीच बोललो, त्याचा मागोवा घेऊन त्याचं उत्तर, ते मॉर्फ आहे, AI जनरेटेड आहे, पैशाचे बंडल किती होते, कोणाचे होते, कोणी दिले, कसे दिले, लाल टी शर्ट वाला कोण, याचं सगळं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल अशी आशा अपेक्षा करू. कारण काय आहे, अनेक वेळा आपण आता पाहतोय गेल्या काही आठवडाभर, महिनाभर, की जिथे FIR साधारण झाली पाहिजे तिथे होत नाही, जिथे नाही झाली पाहिजे तिथे लगेच होते, ज्याच्यावर झाली पाहिजे त्याच्यावर होत नाही, ज्याच्यावर नाही झाली पाहिजे त्याच्यावर होते. कायदा पाहिजे तसा फिरवला जातोय. काय आहे, सध्या या राज्यात मनमानी कारभार सुरू नाही आहे. नाही, पण ते असं आहे की ते लाल टी शर्टचे जे तुम्ही म्हणालात त्या व्हिडिओमध्ये, लाल टी शर्ट वाला व्यक्ती ज्याचा चेहरा दिसत नाही, अर्ध शरीर फक्त दिसतंय. आज सकाळी अंबादास दानवेंनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा सुद्धा ते म्हणाले आम्हाला माहित आहे ती व्यक्ती कोण आहे, आम्हाला अंदाज आहे ती व्यक्ती कोण आहे, पण त्यांचा चेहरा दिसत नाहीये. म्हणजे हा काय पार्ट 2 करण्यासाठी सस्पेन्स क्रिएट करून ठेवलात का? कारण आता तुमच्याही तोंडात आलं ती व्यक्ती कोण आहे. अहो, योग्य वेळी जेव्हा तपास यंत्रणा माहिती मागणार तेव्हा अंबादास दानवेजी ते देतील, असं त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्स मध्येच म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ अंबादास दानवेंना माहित आहे ती व्यक्ती कोण आहे. हो, मग पहिलं तपास यंत्रणेने जाऊ द्या ना त्यांच्यापर्यंत. त्यांनी तर थेट सगळ्या माध्यमांसमोर सांगितलं की जेव्हा तपास यंत्रणा ते विचारतील तेव्हा पूर्ण खुलासा करतील. आणि आता कशा प्रकारे, आता आपणच ऐकलं इकडे की दळवी साहेबांचा पूर्ण आरोप असा आहे त्यांच्याच सत्ताधारी मित्रावर, त्यांच्याच पक्षातल्या, म्हणजे युतीमध्ये आम साथ साथ आहे, पण आता त्यांचा आरोप आहे की तो मॉर्फ व्हिडिओ त्यांनीच बनवला. पण दुसऱ्या बाजूला असं सांगतात की तक्रार मी अंबादास दानवेंवर करणार. आता हे किती हास्यास्पद आहे. आणि या हास्यास्पद सगळं सुरू आहे राज्यात, तर सुरू राहू दे. फक्त महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहू दे आणि त्याला कळू दे की कशा प्रकारे राज्य हे प्रगती पथावर आहे, पण फक्त काही लोकांसाठी.
बरं, महेंद्र दळवीजी, तो सवाल मी मगाशी तुम्हाला विचारला तोच ते आता विचारतायत की म्हणताना तुम्ही म्हणताय ते मॉर्फ केलेलं आहे, मग तुम्ही म्हणताय की सुनील तटकरेंनी ते केलेलं आहे. तक्रार करताना मात्र फक्त ज्यांनी व्हिडिओ पोस्ट केलाय त्याच्यावर केलंय, सत्ताधारी पक्षातल्या खासदारांवर होत नाहीये. सगळेच जण आपापली पावलं अगदी जपून टाकताय की काय तुम्ही? असं अखिलजींचं म्हणणं मी काय ऐकलं नाही, त्यांचा आवाज आला नाही मला. अंबानींच्यावर माझं प्रति आव्हान निश्चित आहे की त्यांनी अर्धवट माहितीच्या आधारे असं कोणाच्या बदनामी करू नये. त्यांच्याकडे आणखी फोटोज असतील तर ते जरूर टाकावेत. तो कोण लाल टी शर्ट माणूस आहे, त्यांनी मगाशी सांगितलं की त्याचा फोटो मी पार्ट 2 मध्ये दाखवतो. आता पार्ट 3 ची वेळ आली तरी दाखवा, आणि म्हणून मी तक्रार केली आहे या सगळ्या संदर्भातली. आणि खरं तर अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते राहिले विधान परिषदेचे, आणि अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करणं तुम्ही बंद करावं असं मला नक्की म्हणणं आहे. की असं करून लोकांची बदनामी करणं. पण ब्लॅकमेलिंग हा शब्द का वापरताय महेंद्रजी तुम्ही? म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे काही मागणी झाली आहे? एवढं मोठं वरिष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीची अर्धवट माहिती देणं आणि सगळ्यांना चुकीची माहिती पुरवणं ही ब्लॅकमेलिंग नाही का? त्यांनी मी आव्हान दिलं त्यांना, त्यांनी असा फोटो दाखवा, तो लाल टी शर्ट कोण आहे हा दाखवा, जनतेसमोर आणावा. अगदी थोडक्यामध्ये अखिलजी, तुमच्या आमदारांवर, तुमच्या माजी आमदारांवर थेट आरोप होतोय ब्लॅकमेलिंगचा. अहो काय आहे ना, ब्लॅकमेलिंगचा आरोप करणं, आता मी त्यांची थोड्या वेळ आधी त्यांची मुलाखत देखील पाहिली आमदार दळवी साहेब. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेच्या, म्हणजे जे खरी ओरिजिनल आमची शिवसेना आहे त्याच्या नेत्यांचे पण यांच्याकडे व्हिडिओ आहे, आमच्याकडे पण फोटो आहेत. तर मग तुम्ही प्रसारित करा ना, सरकार तुमचं आहे, सत्तेत तुम्ही आहात, तुम्ही कारवाई करा ना. तुम्हाला कोणी थांबवलंय? ब्लॅकमेलिंग ह्याला म्हणतात. ब्लॅकमेलिंग हे जे प्रकारचे वक्तव्य करतात ना सत्ताधारी, पण त्यांचं म्हणणं आहे ना की लाल टी शर्ट मधला व्यक्ती कोण आहे आम्हाला माहिती आहे, पण योग्य वेळ आल्यावर. मग हा ब्लॅकमेलिंग नाही तर काय, असा त्यांचा सवाल आहे. नाही, योग्य वेळ आल्यावर नाही सांगितलंय. तपास यंत्रणा जेव्हा त्यांना विचारतील किंवा विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असं यांचं म्हणणे, आता एका वेगळ्या चॅनलवर ते असं म्हणाले होते, तर तेव्हा त्याच्यावरती उत्तर हे तिथे दिलं जाईल, आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे केलं जाईल. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणाला जनतेसमोर आणायचं होतं आम्हाला, ते जनतेसमोर सोयीने आणायचं. जेवढं आत्ता सोयीचं आहे तेवढं जनतेला सांगायचं, बाकी नंतर सांगायचं. योग्य वेळी योग्य गोष्टी हे जनतेसमोर येणार. कारण आताच जर काढलं तर त्यांचीच सत्ता आहे, त्यांचीच यंत्रणा आहे. आता ते बोलतात ए मॉर्फ, उद्या आणखी. मग काय आता तुम्ही 4 वर्षांनंतर काढणार आहात पार्ट 2? नाही, 4 वर्षानंतर नाही काढणार. तुम्ही ते लगेच, आता त्यांनी तक्रार केली बोलले ना, तपास यंत्रणा पोचतील, लगेच आम्ही दाखवू. बर, खरं तर कोणत्याही नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचे आरोप येणं ही गंभीर बाब आहे. पण जसं सुरुवातीला मी म्हटलं की आता बहुधा नेत्यांकडे असणारे पैसे, त्याचा स्रोत याबाबत प्रश्नच विचारणं जवळपास बंद झालेलं आहे. पण जेव्हा इतक्या मोठ्या कॅशचे प्रश्न समोर येतात, नेते त्या कॅश बरोबर बसलेले सापडतात, त्यावेळेस त्याची किमान चौकशी व्हावी ही अपेक्षा आहे. कायद्याची जी सगळी व्यवस्था आहे ती दुसऱ्या कशासाठी आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कोण तक्रार देत आहे, त्या तक्रारीमध्ये कुणाचं नाव आहे, याच्याही पेक्षा लोकशाही मूल्य, लोकशाहीमध्ये नेत्यांचं, लोकप्रतिनिधींचं जनतेप्रती असलेलं दायित्व, जनतेप्रती असलेली त्यांची जबाबदारी, या दृष्टीने याचा विचार करायला हवा. कारण शेवटी हे सगळे व्यवस्थेचे घटक आहेत आणि ती व्यवस्था आदर्श मूल्यांनुसार चालावी अशी अपेक्षा असते. जर नेत्यांच्या आजूबाजूला पैशांची बंडल्स दिसत असतील तर ते पैसे आले कुठून, ते पैसे कशासाठी वापरले गेले, त्या पैशांमुळे लोकशाही प्रक्रियेला काय धोका निर्माण झाला, अर्थव्यवस्थेला काय धोका निर्माण झाला, हे सवाल महाराष्ट्रातल्या जनतेच्या निमित्तानं महत्त्वाचे ठरतात. या सवालांची जर उत्तरं मिळाली तर या सगळ्या चर्चांना अर्थ आहे. नाहीतर कुणी दिलं, काय राजकारण केलं, कोण याच्या मागे होते, यासारखे गॉसिप करायला अनेक विषय आहेत. पण जर खरी उत्तरं शोधायची असतील तर असे व्हिडिओ जेव्हा समोर येतात त्याची अगदी खोलात जाऊन चौकशी करायला हवी, एवढीच मागणी आपण महाराष्ट्र सरकारकडे करू शकतो. तुम्ही सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपापली मतं स्पष्टपणे मांडलीत, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.